नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये खात्यात येण्याची जी तारीख आहे ती आता फिक्स झालेली आहे। परंतु कोणत्या महिलांच्या खात्यात येणार आहे त्यासाठी तुम्ही कधीपर्यंत अर्ज केलेला हवा आणि तुमचा अर्ज कधीपर्यंत मंजूर झाला असेल तरच हे पैसे येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित समजून घ्या। मित्रांनो, खूप लोक तुम्हाला सांगतील की आता पैसे आले उद्या येतील, अशा प्रकारच्या भ्रामक गोष्टींपासून दूर थांबा। आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की हे जे 4,500 रुपये येण्याची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे। कोणती तारीख आहे ती समजून घ्या। 29 सप्टेंबर पर्यंत हे सर्व पैसे महिलांच्या खात्यात येणार आहे। परंतु कोणत्या महिलांचे तुम्ही अर्ज केलेला असला पाहिजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये। जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज केला असेल आणि 1 सप्टेंबरच्या अगोदर तुमचा अर्ज जर मंजूर झाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये येतील। परंतु आता काही महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेले आहेत, काही महिलांना सुरुवातीला 3,000 रुपये मिळालेले। आता ज्यांना 3,000 रुपये मिळाले त्यांना पुन्हा 4,500 मिळतील का? तर नाही। ज्यांना पूर्वी 3,000 रुपये मिळालेले असतील त्यांना या ठिकाणी मिळतील 1,500 रुपये। आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केले असतील आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले असतील तर त्यांना मिळेल फक्त 1,500 रुपये। परंतु जुलै आणि ऑगस्टमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर अशा जे सर्व अर्ज आहेत, परंतु हे जुलै ऑगस्टमध्ये अर्ज करून भागणार नाही। जुलै ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर केला असेल आणि 1 सप्टेंबरच्या अगोदर तो अर्ज मंजूर व्हायला पाहिजे। आता तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही 1 सप्टेंबर पूर्वी त्या त्रुटी दूर केल्या होत्या का? तुम्ही अर्ज जुलै ऑगस्टमध्ये जरी केला असेल तरी तो अर्ज 1 सप्टेंबर पूर्वी मंजूर झाला असेल तरच तुमचे 4,500 रुपये येतील। आता हे पैसे येण्यासाठी काही गोष्टी अगोदरच तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत, कारण 29 सप्टेंबरला जर पुन्हा तुमचे पैसे नाही आले तर अडचण येऊ शकते। काय गोष्टी करून ठेवायच्या आहेत? आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे। खूप महिलांनी 3,000 रुपये पहिल्यांदा आले नाही म्हणून बँकेत फॉर्म भरून दिला, परंतु ही गोष्ट चेक करून घ्या की तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही। आता काही लोक म्हणतात की आमच्या बँकेला सगळं लिंक आहे, मोबाईल नंबर लिंक आहे, आधार कार्ड लिंक आहे, परंतु बरेचदा खूप महिलांचे पैसे पूर्वीच्या दोन्ही टप्प्यामध्ये पैसे आले नाही। याचा अर्थ काय होतो की तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही। फॉर्म जरी बँकेत तुम्ही भरून दिला असेल आधार लिंकचा तरी पुन्हा एकदा तो चेक करून घ्या बँकेनं तुमचं आधार कार्ड लिंक केलंय की नाही केलंय। आता ज्यांना अजून देखील अर्ज भरले नाहीत तर त्यांना सप्टेंबरमध्ये अर्ज भरण्याची मुदत ठेवण्यात आली आहे। अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला तुमचा अर्ज अजूनही देखील जमा करता येणार आहे। अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर आताच चेक करून घ्या तुमचा अर्ज मंजूर झालाय का। ज्यांनी वेबसाईटवरती अर्ज भरले होते त्यातल्या काही महिलांचे अर्ज पुन्हा रिवर्ट झाले होते। सुरुवातीलाच वेबसाईट मोबाईल ॲप बंद झाल्यानंतर वेबसाईट सुरू झाली। वेबसाईट सुरू झाल्या सुरुवातीला त्या वेबसाईटवरती तांत्रिक अडचणी होत्या आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज भरले होते काही महिलांचे अर्ज वापस आले होते। तर पुन्हा एकदा तुमचा जो वेबसाईटवरती भरलेला जो अर्ज आहे तो मंजूर झाला आहे का चेक करा। पुन्हा एकदा सांगतोय, जुलै ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज भरले होते आणि 1 सप्टेंबर पूर्वी तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमचे पैसे या ठिकाणी क्रेडिट केले जाणार आहे 29 सप्टेंबरला 4,500 रुपये। ज्यांना पूर्वी 3,000 रुपये आले होते त्यांना 1,500 रुपये आणि जे सप्टेंबरमध्ये अर्ज भरतील त्यांना देखील 1,500 मिळणार आहे। त्यामुळे आपल्या या चॅनलवरती मित्रांनो खरी आणि योग्य माहिती मिळत राहते। तुम्ही इतर चॅनलवरती रोज 1-1, 2-2 व्हिडिओ पाहत असाल, आज आले उद्या आले अमुक आले धमुक आले, अशा लोकांपासून दूर थांबा। आपल्या चॅनलवरती 2-4 दिवसातून किंवा आठवड्यातून एखादा व्हिडिओ येतो, पण त्या ठिकाणी तुम्हाला योग्य आणि व्यवस्थित माहिती पाहायला मिळते। त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अति रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचे, लोकांना येड्यात काढायचं अशा प्रकारचा प्रकार आपण करत नाही। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। यापुढे देखील तुम्हाला महत्त्वाची आणि योग्य असणारी माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत राहू आणि लोकांचा वेळ वाया आपण कधी घालवत नाही। रोज व्हिडिओ टाकायचे, लोकांना परेशान करायचं अशा प्रकारचे उद्योग आपण करत नाही। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।